दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी। सोलापुरातील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी तसंच पीडित महिला आणि रितेश विलास गायकवाड, निलेश शिरसे, सागर शिरसे, सुमित विलास गायकवाड या सर्वांना मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी उपमहापौर प्रमोद रामचंद्र गायकवाड, प्रसेनजीत उर्फ लकी प्रमोद गायकवाड, हर्षजीत उर्फ विकी प्रमोद गायकवाड, किरण उर्फ मनोज दिलीप अंकुश, श्रीजीत उर्फ सनी विलास निकंबे, समर सेनजीत उर्फ टीपू प्रमोद गायकवाड, संजय उर्फ सोन्या देवेंद्र गायकवाड, योगेश उर्फ सोन्या गांधी आसवले, अजित ईश्वर गायकवाड यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन येथे वैभव वाघे याचा खून आणि जखमी साक्षीदारांना जीवे ठार मारल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणी तपास पूर्ण होऊन न्यायालयात यापूर्वी दोषारोपपत्र दाखल केलं होतं। त्यानंतर पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानं आणि आरोपींच्या संमतीनं केलेल्या व्हॉइस रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्हीतील आरोपीच्या आवाजाचा नमुना तपासण्यासाठी सायबर फॉरेन्सिककडे पाठवून दिला। त्या पुराव्यासोबतच पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं। त्याचप्रमाणे आरोपी प्रमोद गायकवाड यानं त्याला कोल्हापूर जेलमधून सोलापूर येथील जेलमध्ये हलवावं असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता, परंतु न्यायालयानं त्यावर हुकूम करण्यापूर्वीच त्यानं तो अर्ज मागे घेतलाय। या प्रकरणी मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष न्हावकर, ॲडव्होकेट वैष्णवी न्हावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार तसंच आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी आणि ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे हे काम पाहत आहेत। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।